पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. मला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, मला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणतं माहिती का, यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं. तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती, मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बापांना अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा, हा काय थोबाडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरीच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडे बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवा, लय दिसानं नालायक सापडलाय हाना. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतर धरून, पोरं पाहून वाढा रे पोर. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता, अवघड आहे महाराज. चला थोडं पुढं यावं लागतं, आल्यावर जावं लागतं, ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं, उत्तर ऐका. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी आहे पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी याडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणाऱ्या याडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. ही आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडी. काशीचं दावीचं असं, पण तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला. काल सक मारा गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी? बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे, 12व्या देत ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगजगिरी नाही. मग काय म्हणतो, तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का, उगत बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तू दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा. तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो, अटॅक म्हणजे काय, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे, म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढे घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं 1.5 दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही.
नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस, 1.5 दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हाताऱ्याची बायको गेली महाराज, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना सुने तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आहे, आंधळी आहे, कशी असू द्या, पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना. केल्यात ना? केल्या ना? जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या, कस काय. फक्त तुआन झोडाय माणूस मिळाला तिला, तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आला असेल तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर, भाऊ तू तिकडे कोण नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार. उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. हे तर गुड्डी खासे, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन, यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही, कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माय गुड्डीने. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. कोणाला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज, आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज. भाऊ म्हणजे कपडे काढत नाही ना, आलाय 2 बटणं काढतो बायको बाजू, तिने असे केलं तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले. काय असं काय राहिलंय. तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहिला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा होईल. काय नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्य शिरिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले आहेत. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019 ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला. असत्य शिरीजले जन, मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22-12ला उत्तरायण लागेल. इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाही, दिवाळी खाऊन देते. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या.
मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? हे गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला, 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही. आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगू का? तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीत गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार, असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माया आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण ढुलतं. तिथं जाऊन असला म्हणला, ही जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, मा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं, ते नदीच्या कडेला माशी धरते तो तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात, याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90 हल्ली गाणे बिणे ऐकले, बारला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा, पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही. मिळालं का काय? याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा, आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यालाच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळात पडणं करून तोचे मी बाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आलीत, पण स्तनातलं दूध पिले नाहीत. हे कुणाचं मर? आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ऍक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळात पण आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण सोडून लाईट गेली, मग खग्यात बोट घालायची काय गरज? बावळा. आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास केला, लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ऍक्सिडेंट मरण. ऍक्सिडेंट मध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग ह्या अवलादी का मारतात? याला 2 कारण आहे, स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोखंडी घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं? आणि हे मोटरसायकल हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय? दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकीतो. आमची मंडळी किटल्याही सुरून येते. गाय कापून जरी चारली या नालायकांना, यांची प्रगती होत असते. आता एवढं जुन्या, तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्यालाही जरी त्यात काय केलंय, आम्ही केलं ते सांगायचं. माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं, सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर, 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला, तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं, हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते.
मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले. तुका नाही उलटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100, ती काला हरिपाठ करीन. अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटल्या का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली. या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी ह्या, यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकडी, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र, संगत चैन खोलायची ते मुतायचं, आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटे? खरंय का खोटे? मूत पेते ते एकमेकाचा महाराज. एकाला बंगली बांधतील आणि गाड्या घेतील. आणि आईवरून सांगती पप्पू येईल बरं का, दरवाजा उघडा ठेवा. पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या येईपर्यंत. पोर 10 रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्याते, मग आणून ठेवत जाय फ्रीज मध्ये, येत जाय त्याला सकाळी. तू आता जग सुधाराय निघली. बाप नुसता म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड आहे, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजा रोग झाला का? ही म्हणती त्याला जमन का? नाही जमायचं का त्याला? अय जमायचं नाही. मग तू का आला देवाला सोडाय ठोला? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणते त्याला जमन का? उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू, त्याला किडा आहे त्याचा तो सोडीन. कोण? पुढे आम्ही. अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावलीला नको बांधू, पाणी पाजून चारा घाल. आयुष्यभर या बिचाऱ्याने कष्टच करत का? 80% घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं. खुशाल तुम्ही मोरकासारख्या नवऱ्याला कमी लेखता पोरांची बाजू घेता, म्हणजे तुम्हाला काही आबरू बिबरू काही राहिली का नाही? अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बनियन माळालं तर फलटी करून घातलं, बनियन तुटलं तर घाट मारली, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला, त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार काट्यांची तुम्ही बाजू घेणार. कोणत्या गाठ्यात बसत आहे? आयुष्यभर त्यांनी बापच करायचे. त्याला वाटलं नाही का माझ्या हाताला कधी चांगलं घड्याळ असावं? त्याला वाटलं नाही का माझ्या पायात कधी चप्पल असावं? अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं, घर बांधलं का एअर खांदायची, एअर खांदलं का पोरग सांभाळायचं का पुन्हा बोर्ग करतं झालं. म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे. म्हणजे कष्ट करणाऱ्यांनी फक्त कष्टच करून मारायचं. हा कोणता न्याय? कोणता न्याय हा? तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या? नाही तर द्या मला शिव्या भाई. कोणी आला काय तुम्ही आला? मग तर दुपारच मी येईल. तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर बाय प्रयोग तर कर. नाही मेली मग विनोद नाही महाराज, हे तळतळीचं बोलणं आहे. म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकोनं ठेवला पाहिजे. पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काही बोलायचं नाही. तुला काय करायचं? परदिवशी कांदा गेला 1000 रुपये, 10,000 5,000. बाप नुसता म्हणला बा काय भाव गेला? काय चूक केली ती त्यानं? धावली हो ही. तुम्हाला तर जमलं नाही. आणि पोर करत हे तुम्हाला. मुतलं गुणित पोर. मग व्यापारी म्हणला 2-4च कांदे कसे काय वळले झाले तुम्हाला? दयावर पडलो दुपारा. माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काही बधीर होतो तो, एकटाच हसतो घरी गेलो. शेतकरी शेतातून आला ना, शेतकरी शेतातून आला ना, बैलाला चारा घालल्याबरोबर त्याची बायको त्याला पाणी घेऊन येते. धोत्रावाला गडी आहे पण बायको पाणी घेऊन येते.
आणि पहिला प्रश्न विचारते, चहा घ्यायचा का जेवायचं? इथं दोन प्रेम आहेत, घ्यायचं असला तर चहा, नाही तर स्वयंपाकही तयार आहे. आणि उलट वाक्य आहे तिचं, हे पा सकाळचं काढून गरम करते, नाही तर मग दूध घ्या. मग तो म्हणतो असं कर, खालून काय करू नको, दूध घे. प्रेम आहे का नाही? कार्यकर्त्याला काय मार्केट आहे घरात गेल्यावर? पप्या त्याला विचार, खायचंय का? का बाहेरून झक मारून आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा गच्चीत झोप. गच्चीत झोप पण गुपचूप झोप. आणि तो सकाळी कडे कपडे घालून गावात म्हणतो काही विकासात्मक कामं केली पाहिजे. तर 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशीत. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके तर हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आयानी पुरी नांदू दिल्या नाहीत. घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडे तुळशीवाली. प्रस्थान कवाय म्हणते, प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई. हो जम्बूक करी, ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोरे आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन, गपचीप बस. असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरती का? जिला सुन नाही ना एकही, ती तटला कळ्याच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. अण्णा अनग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैशाखात सुन आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहित नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. का पहिलीनच एवढीशी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठ पर्यंत देणार. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागच्याला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज, हलक्या हाती 3, जवळ काढलं चौथे काढतो. 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नुसते. माईकला लागू लागू होटच गेले नुसती. होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून. 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आणलं त्यानं. रोज 3 गाव हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय केलं? नाही महाराज, आपणच सावध व्हायचं, लोकांना नाही सांगायचं.
आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं? ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना क्वार्टरचा, त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे? भजन नाही करायचं, दिंडीला पंगत नाही घालायची, या नालायकांसाठी बांध करू जमीन वाढायच्या, नाकडे टाकू मोटरी चालवायच्या, चिंगड्या खाली घालू गोण्या टाकायच्या, आपण पाणी मारून दूध विकायचं नाही, या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. कायला कमवायची? काय कमवायचं काम राहिलं शिल्लक? भारीत भारी टीव्ही घ्यायचा, बायकोला भारीत भारी गजरा घ्यायचा, 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला. भारी गजरा आणायचा, बायको चांगली ब्युटी पार्लर न्यायची, मस्त पैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची, मस्त एक हात बायकोच्या गळ्यात, मस्त मालिका पाहत बसायचं. बस. पोरे म्हणला असं का केलं भाऊ? मी पेरलं एक, उतारलं दुसरं, आता मला मशागतही करायची नाही, वावरच खाट ठेवायचंय, तुला काय करायचं? कमीत बसायचं येड्यावानी, कमी. महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, काय थोबाड जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली, मेल्यान मला काल आठवलं, त्यांना काल आणि आलं. आता काय माझ्या जगण्यात मजा आहे, येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतो ती आगी वडी ती, आणि 2-4 बाया तिला माग वडी त्या. अशी दिल्ली करा बरं, जाळाजवळ न्यायची ना, अशी दिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती. कोण मारत कोणच्यासाठी मारा? झाकली अय फक्त म्हणायला कोण करत? एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या, म्हणजे मरू नये, मरू द्या, त्याला 2 पोर असावं गोजीरवाणी, आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर, आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात, आपण त्याच्या जवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय, काय चालय? तो म्हणतो काय चालायचं? वाटोळ झालं परपंचाच. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत, तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का? छे 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 छे, मला काय करायचं बायको करून, पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल, कारण लबाड जनता आहे महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटाच घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे, कष्टाचं चीज झालं, मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती, आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज? तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज? म्हशीच्या येडग्याची तुलना लोकांनी ज्ञानोबाला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तवर त्याचा मुक्काम पोते ते, दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निघती फुलाच्या गाडी को. उलटी बापाला अशी हात करते, असेच हप्ते पेडा, तवर दुसरा हप्ता घेऊन येते. काच का आलंय? हो बारीक अभ्यास करणं महाराज, काही नाही महाराज. गाथ्यातलं एक एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे? तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचारीने जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही, पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे, आता काय बोलायचंय महाराज. तुकोबाराय सारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी, काय विचारायचंय महाराज. बायको गेली, पोरग गेला, अन्न पाण्या वाचून पोरग गेलो, रडले नाही कधी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं? प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता. काय बोलायचं महाराज? काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना
ऐसे करे नारायण. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माझ्या बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्या बरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळे देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक एक शब्द पाठ करा. करण्यासाठी कमावता तुम्ही, काय नाही फायदा महाराज, काही नाही. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका. काही कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3-3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे, शंकर प्रसन्न करणारा रावण, आणि मरताना हसणारा सुद्धा. रामाच्या हातानं मरणं म्हणजे तुम्ही काय भाग्य समाजा काय महाराज. 2-4 गोष्टी अशा झाल्या. जटायू रामाच्या मांडीवर मेला, काय भाग्यवान पक्षी असेल महाराज. रेडा किती भाग्यवान असेल, त्याच्या पाठीवर माऊलीचा हात गेला. अहो जिजाबाईचा पाय किती भाग्यवान असेल का तो देवाने हातात धरला. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणांशी त्या वाल्याचं तसंच केलं, म्हणले 7 रांजण बामणं मारली त्यानं. एवढी बामणं होती का इथं? 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्यानं आणली कुठून एवढी बामणं? बरं आणली तर आणली, बामणं डोंगराला गेलती का आला? तो काय माणसं गावात येऊन मारित होता का? असं नाही. ते आध्यात्मिक शास्त्र पा, ती गोष्ट आहे म्हणजे कथा आहे, पण ती आपल्या याच्यात सांगड घालायची. आणि वाल्यासारखा भाग्यवान दुसरा माणूस नाही का त्याला नारद भेटायला गेला. आणि रामाला सुद्धा त्यानं लिहिलेले शब्दाच्या पुढं जाता आलं नाही. फक्त वाल्यामध्ये एकच अवगुण होता, त्याला संगत वाईटाची होती. आणि एवढंच पाठ करा, उगाच त्यानं माणसं मारू दे. तुला काय, तुझ्या वाड्यातलं नाही ना हल्लं कोणी, मग गपचीप राह. काही लोकांनी कीर्तनात अर्धा तास रंगवायची. ती रावणाच्या झोपडीच्या बाहेर गेला, हातात कोटोरा होता, सीता बाहेर आली, पाय पुढं टाक म्हणली, उचलली, राहू दे. अरे तुही सीता 12वीच्या पेपरला गेली, अजून नाही आली, मग तो रावणाची निदान नेली तरी त्यानं. नाही अशा कथा नाही पाठ करायच्या. जगातल्या सगळ्या कथा कशाशी जुळवायच्या? याच्याशी जुळून देऊ का तुम्हाला? रावण एका मिनिटात. मी नावाच्या रावणानं सगळ्या इंद्रियाला कामाला लावलं, याला सीता पळवणं म्हणतात. आपल्याला मी नावाचा रावण आपल्या शरीरात आहे, आणि हे 10 इंद्रिय मी नावाच्या रावणाचं ऐकतात. माया नावाची सीता ताब्यात येत नाही, त्यामुळे भक्ती घडत नाही आणि सुख मिळत नाही. हीच सीता पळवली. हे जर असे पूर फट्या पोथ्याने वाचाय. कुरड्या करणं सोपं नाही. त्याला टाळकरी, गायक, वादक सगळी टोळी लागती, तेव्हा ते जमत. बरं कुरड्या कसे करता माहिती आहे ना? मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळल्याने त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा, आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका, आणि मग एक बाईनं तो चिक त्या स्वऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि काली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेल असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो, पुढचं तुम्हाला विचार. त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे. खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात
फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. महिला म्हणा कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं. कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असं असावं. आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, सीईटी शिकवा, MSCIT करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पुरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिने येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनं, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट मी एका वर्गात होतो नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय? 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावत्या दिलाच्या राजाला त्याच्यात, आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत नेत. काय दिलाचा राजा आहे? नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSB MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतं. या 2-4 वर्ष ते काही राहिलेच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. प्रेम दिल्ली आहे, ईट भी देंगे यार. काय ईट भी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही. काय तुम्ही सैराट पाहिला ना? सैराट पाहिला? डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे. गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं, हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली नवी आता, पाहता का नाही? पूर्ण पाहिली तुम्ही? बरोबर. आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता रे झिडॉकीला? मुळशी पॅटर्न. करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील. करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला काही लोक म्हणले नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायला असता. नाही, मुलींना थोडस कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय? माहिला म्हणलं
यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा, जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी, तिला आईनं मोबाईल द्यायची, काय होईल नाही दिला मोबाईल तर काय करील पोर. पण आई लई खोडीची, पुरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली, आली मधी. लई जागृत देवस्थाने. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला, आला प्रसंग. मग आई म्हणते मला अंदाज आलता बरं का, मग तू काय कुंभमेळ्याला गेलती का 2-4 महिने. महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता, असे शिकलोय आपण. यांना काय कमी, यांना काय रोग झालाय, यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला. आपल्याला होतं का काही, 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, पेन्शळ मोडायची पण ओठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया, तरी येत नव्हती, मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6-6 लाखाच्या गाड्या न्यायला येतात. 5वीच्या आणि 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीत जा, जरा शेवटच्या वह्या उचकीत जा. शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर गृहपाठ असतो. तो एकदा वाचा, मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा, त्याच्यातली मेसेज वाचा. आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा. एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती, पासच पंच नाही, ती भुयारातून वर्गात निघती का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 500 रुपये दिलते, त्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली, ही 1 GB आहे का 2 GB आहे का भुर्र GB आहे, जरा चौकशी करा. आता एक नवीन आलंय ना भुर्र GB, आणि जरा चौकशी करा आणि सांगा पोरीनं हा विनोद आहे का नाही. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता हे 10वी 12वीचे टोनगे ही बोंबलं तिंडत आहे, ही रिपीट करा एकदा, आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या, लाईट बंद करून हा नाही. ही काही बुडीताचीच इस्टेट आहे ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढीतो ना. यांनी काय कमावले ना, आला का यांचे केस बघा, कुठून भांग आणलीत. तो 1 साईड भांग आणलाय कुठून, बगलात गोशिड्या झाल्या, तुला का आला साईड लागत. हा विनोद नाही महाराज. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनं. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो भांग असा आहे तो, ही जी बाजू इथली ती पुढं धडपवायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकावलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30ला आला ना, आपल्या घरात यायचं नाही. तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाडा लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला, खान फाडफोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला. इकडे हे भाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला,
हल. हा, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो का तू. शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कस काय. तो म्हणतो शेण खावा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. हा, आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, एक अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे? माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीने पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही. 4 घरं बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय. शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही. आणि पोरांना सुनाला आईबापा का पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला. पण त्या बिचाऱ्यांना पाहिली बरं बाजरी दळून आणता आली नाही. का? दळण करायला आईला दिसत नाही आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला. कोणी डुकून पाहिलंच तयार नाही. मला कोणाला वेळही नाही आणि कोणी डुकून कोणा पाहिनच. शेजारचे पाहिजे, भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत. कुणी पाहिलं वेळ नाही. हा, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही. 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बर का, माझी गहू भिजत घातली. ही कशाला व्हायचं? प्रेमानं. मग एक गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू नाही. मग 2-3 बायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कुरड्या होऊन जातील. तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? नाही. घरांमध्ये माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. हा, आम्ही तुम्हाला सांगतोय आज आमचे बाप बिछाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही महाराज. डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झालाय आई बापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठोत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगे देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले.
तू म्हणणार मजा आली ना त्यानं. रोज 3 गावं हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर, याला काय घेत